घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र मुंबई शाखा सिंधुदुर्ग आणि पदर प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने होळी निमित्ताने करून होली केले नमन, केले व्यसनाचे दहन हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला। उत्सव आला की व्यसनही सोबत आलंच पाहिजे असा रिवाज अलीकडे मोठ्या प्रमाणात सगळीकडेच सुरू आहे। हा रिवाज मोडीत काढून व्यसनांना प्रतिबंध घालून आनंददायी उत्सव साजरा करावा या उद्देशाने आज विशेष कार्यक्रमाचे कणकवली छत्रपती शिवाजी चौकात आयोजन करण्यात आले होते। नशाबंदी मंडळ जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी व्यसनमुक्त महाराष्ट्र सक्षम महाराष्ट्र व्हावा, व्यसनमुक्तीच्या कार्यात सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला तर राज्यातील व्यसनांची परिस्थिती भयावह आहे। सर्वांच्या सहकार्याने व्यसनांना अटकाव करता येईल। आपण जमलेल्या सर्व महिलांनी पुढाकार घेऊन घराघरात जाऊन जनजागृती करावी असे मत व्यक्त केले। यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व्यसनमुक्तीच्या ब्रँड अँबॅसिडर अभिनेत्री अक्षता कांबळी आणि पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी दारू, गुटखा, सिगरेट, अंमली पदार्थ, गांजा, अफू, गर्द, ड्रग्स, चरस यांची वेष्टने, आवरणे या सर्व व्यसनांची प्रतिकात्मक होळी पेटवली। अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी समाजातील व्यसनांचा समूळ नाश होईल व महाराष्ट्र व्यसनमुक्त होण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विचार व्यक्त केला। यावेळी सर्वांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला। मेघा गांगण यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात पुढाकार घेऊन व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आश्वासन यावेळी दिले। यावेळी जिल्हा व्यसनमुक्ती केंद्राच्या अर्पिता मुंबरकर, महिला दक्षता कमिटीच्या रोजा खडपकर, पदर महिला प्रतिष्ठानच्या सचिव सुप्रिया नलावडे, प्रियाली कोदे, लीना काळसेकर, संजना सदडेकर, साक्षी वाळके, अंकिता करपे, राजश्री रावराणे, संपदा पारकर, प्रणाली चव्हाण, भारती पाटील, शांती सावंत, मनीषा मयेकर, पल्लवी करपे, पूजा मानगावकर, गोसावी मॅडम, स्वानंदी कोदे, ज्ञानवी कोदे आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदर प्रतिष्ठानच्या महिलांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले। नमस्कार, मी अक्षता कांबळी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र आणि पदर प्रतिष्ठान यांच्या वतीने आज व्यसनांसाठी इथे आम्ही होळी पेटवलेली आहे। नशाबंदीच्या सिंधुदुर्ग संघटक आमच्या अर्पिताताई मुंबरकर या गेले 15 वर्ष हे कार्य खेडोपाडी शाळा कॉलेजमधून पोचवत आहेत। कारण सध्याचं प्रमाण बघितलं तर तरुण मुलींमध्ये सुद्धा व्यसनाचे प्रकार खूप वाढलेले आहेत आणि प्रत्येक आता गांगण मॅडम म्हणाल्या की प्रत्येक आईला काळजी आहे की आपलं मूल कॉलेज शाळेत जातं पण ते तिथं काय करत असेल ही आता खात्री कोण देऊ शकत नाही, एवढं व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे। तर आपण आपल्या घरापासूनच सुरुवात केली आणि जर जनजागृती केली तर खूप उत्तम होणार आहे। म्हणूनच आज आम्ही इथे या दोन्ही संस्थांच्या वतीने होळी पेटवलेली आहे की जेणेकरून की जनजागृतीसाठी याचा उपयोग होईल। तर आता आपण नशा मंडळीचं जे संकल्प आहे त्या शपथविधी आहे तो आपण पार पडूया। आज होळीचा सर्वात मोठा सण आहे होळीचा उत्सव आणि या सणानिमित्त सगळीकडे प्रतिकात्मक होळी पेटवली जाते। परंतु आम्ही आज पदर महिला प्रतिष्ठानतर्फे आणि नशाबंदी महामंडळ यांच्यातर्फे आज व्यसनमुक्तीसाठी दारू, गुटखा, ड्रग्स यांची होळी पेटवलेली आहे। गेल्या 7-8 महिने किंवा वर्षभर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण गोवा बॉर्डर जवळ असल्यामुळे ड्रग्ज आणि दारू यांची मोठ्या प्रमाणात साठे जप्त केले गेलेले आहेत। म्हणजे याचं प्रमाणच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतं। दोडामार्ग असेल, वेंगुर्ला असेल किंवा आता हे कुडाळ मालवणपर्यंत हे सगळं कणकवली शहरापर्यंत लोंढे ह्या व्यसनमुक्तीचे आलेले आहेत। ड्रग्सचे अनेक छापे टाकले जात आहेत आणि ही तरुण पिढी कुठेतरी व्यसनाकडे वळताना दिसते आहे
आणि हे व्यसन त्यांना व्यसनमुक्त करणं ही आमची सगळ्या महिलांची जबाबदारी आहे. कारण आज प्रत्येक आईच्या डोक्याला टेन्शन आहे की आपला मुलगा काय करत असेल काय नाही, ह्याचं टेन्शन प्रत्येक आईला आहे. त्याच्यामुळे आम्ही समस्त महिलांनी असं ठरवलेलं आहे की जेवढं ह्या व्यसनांच्या विरुद्ध लढा देता येईल तेवढं आम्ही आमच्या नशाबंदी मंडळाच्या तर्फे लढा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आज त्याचीच या ठिकाणी आम्ही होळी बैठक केली आहे. संपूर्ण तरुण पिढीने या व्यसनापासून दूर व्हावं आणि आपलं